हॅलो गाईज, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते आहे। आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रीयन रेसिपी, त्यामध्ये दुधी भोपळ्याचे धपाटे। चला तर आपल्या धपाट्याला सुरुवात केलेली आहे मी। आणि यामध्ये मी सिक्रेट वापरलेला आहे, ते म्हणजे मी बट्टीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे 1 डबा बाजरीचं पीठ, दुधी भोपळा आणि 2 कांदे। आता बघा, थोड्याशा लाल मिरच्या झालेल्या, लसूण, जिरा, ओवा, धना पावडर, ओवा आणि हळद, थोडीशी कोथिंबीर। आता हे मिश्रण मी सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहे। बघा आता इतके खमंग आणि रुचकर दुधी भोपळ्याचे धपाटे होते। तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करा। बघा आता मी तुम्हाला दाखवत आहे कसे धपाटे बनवायचे। आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरला फिरून घेणार आहे आणि हे पीठ मळून घेणार आहे। माझ्याकडे स्टोरेज कमी असल्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट धपाटे झालेले दाखवणार आहे। हे आता ना आपल्याला दुधी भोपळा हा किसून घ्यायचा आहे मी दाखवल्याप्रमाणे, बघा, आणि स्वच्छ 1-2 पाण्याने तो धुवून घ्यायचा आहे। असे धपाटे तुम्ही बनवून तर बघा, ही एकदम जुनी रेसिपी आहे। आपली आजी असे धपाटे करायची आपल्याला। आता तुम्ही ही बनवून बघा आणि कसे होते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। यामध्ये मी सर्व पीठ टाकून एक पीठ तयार करून घेणार आहे आणि धपाटे हे बनवून घेणार आहे। आता ते माझ्याकडे स्पेस नसल्यामुळे मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवणार नाही, डायरेक्ट आपले धपाटे तयार झालेले आहे। बघा, सुटलं तुमच्या तोंडाला पाणी। चला, आपली रेसिपी रेडी झालेली आहे। असे धपाटे तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता किंवा सॉससोबतही सर्व करू शकता। थँक्यू।